अचानक असं काय घडलं आणि असं काऊन बघायला लागले? असं मधून नाही. चला तर मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला तर पहिलेपासून. नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध्या गायकवाड. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. सकाळी सकाळी मार्केटमध्ये पोहोचलोच होतो की मित्रांसोबत चहा पितच होतो की आजूबाजूला बसलेले व्यक्ती सुद्धा आपल्याला ओळखायला लागले. मग काय, त्यांना पण घेतलं आपल्या ब्लॉग. तसं तर आजच्या भेटीला काही कारण नव्हतं, सहजच फोन केला आणि भेट झाली. आणि ह्या मित्राबद्दल सांगायचं म्हणजे आजची चहा यांच्याकडून आहे. इथून निघलोच होतो की समोर एवढी मोठी गर्दी दिसू लागली. एवढी गर्दी कशाची आहे म्हणून चौकशी करत होतो, तेवढ्यातच ऍक्सिडेंट झालेली गाडी दिसली. हिंगोली में येतो आम बात आहे म्हणून पुढे निघालो. मग भेटला आपला लहानपणीचा मित्र, जीवाला जीव देणारा. त्याच्याशी दोन शब्द बोलून आपण पुन्हा पुढे निघालो. मी आणि मामा पोहोचलो क्रिकेटच्या ग्राउंडवर. बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळण्याचा योग आला. थोडी थोडी सचिन तेंडुलकर सारखी स्टाईल मारली, पण सचिन तेंडुलकर सारखे शॉट बसतील का नाही हे माहित नाही. मग मामा लागला बॉलिंग करायला. निदान पहिला बॉल बॅटला लागला तरी. योगायोगाने बॅटला बॉल लागू लागले. मला वाटलं पहिल्याच बॉल मध्ये विकेट पडती का काय, पण मामाने एक कॅच सोडली म्हणून आपल्याला जीवनदान भेटले. पण माझी ही खुशी जास्त वेळ टिकली नाही. थोड्याच वेळामध्ये आपल्याला आउट करण्यात आलं. मी आउट झालो म्हणून मामा भांडणं करून खुशी म्हणू लागला. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.